नमस्कार मित्रांनो. तर तुमचं बी फार्मसी डिग्री संपल्यानंतर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करत आहात किंवा जॉब सिकिंग करत आहात. तुमच्या डोक्यात फक्त दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे अकॅडमिक, दुसरं म्हणजे इंडस्ट्री. हे दोन्हीपैकी आपल्याला कुठल्यातरी एक सेक्टरमध्ये द्यायचं असं तुमचं आता सध्याला डोक्यामध्ये असेल. मग तुम्हाला बेस्ट तिसरा ऑप्शन सजेस्ट करतो मी. ते म्हणजे कुठला आहे? खूप अंडररेटेड आहे किंवा फार्मसी विद्यार्थ्यांनी पटकन त्या साईडला जायला खूप विचार करतात. मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही ऐकलं असेल एम-आर. हे एम-आर नाही सर, हार्ड वर्किंग आहे, गाडीवरती खूप फिरावं लागतंय, म्हणजे हार्ड वर्किंग आहे, आपल्याला जमत नाही, हे तुमच्या डोक्यामध्ये असेल. तसं असेल तर ते काढून टाका. तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. पुढे जाऊन तुम्हाला हे खूप हेल्पफुल ठरणार आहे. त्याच्यामधले वन बाय वन मी तुम्हाला सांगत जातो. फर्स्ट वन, तुमच्या डोक्यात असेल किती आहे सर, म्हणजे पेमेंट किती असेल? जर तुम्ही बी फार्मसी डिग्री संपल्यानंतर आता सध्याला खूप सारे म्हणजे ऑलरेडी बसलेले ब्रँड कंपनीज आहेत. ते ब्रँड कंपनीज फक्त बी फार्मसी वाल्यांना रेफर करत आहेत, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स देत आहेत. आता सध्याला जे कोणी एम-आर मध्ये जास्तीत जास्त जण फक्त बीएससी, बीकॉम, जे नॉन फार्मसी बॅकग्राऊंड वाले आहेत तेच जास्त जण एम-आर मध्ये आहेत. जर तुम्ही त्यांना कॉम्पिटिशन मध्ये जर तुमच्याकडे बी फार्मसी डिग्री असेल तर तुम्हाला लवकर प्रमोशन होईल आणि तुमचा सॅलरी ही लवकर ग्रोथ होईल. स्टार्टिंगचा सॅलरी तुमचा असेल मिनिमम 20,000. हे सॅलरीमध्ये 3 प्रकारची सॅलरी असतात. म्हणजे एक फिक्स्ड सॅलरी तुमचा जे काही ठरलेलं असतं ते 20,000 रुपये आणि त्याच्यासोबत इन्सेंटिव्ह असतो. इन्सेंटिव्ह म्हणजे जे काही तुम्ही म्हणजे टार्गेट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बोनस मिळतो, त्याला इन्सेंटिव्ह म्हटलं जातं. आणि नेक्स्ट वन असतो एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस मीन्स जे काही तुम्ही रेग्युलर ती गाडीवरती फिरणार आहात मेडिकलला व्हिजिट करण्यासाठी किंवा आरएमपीजना व्हिजिट करण्यासाठी, मग त्याच्यासाठी तुमचा बाईकला किंवा कारला लागणारे पेट्रोलचा खर्च आणि तुमचे जे काही रेग्युलर डेली अलाउन्स असतील, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतील, हे दोन्ही मिळून तुम्हाला ऍज अ एक्सपेन्सेस ते एक सेपरेट असतो. असं टोटली तुमचं 25 ते 30,000 रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. थर्ड वन इम्पॉर्टंट काय आहे म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये जर तुम्ही एम-आर करत असाल तर तुमचं जे काही एक्सपेन्सेस आहेत, एक्झाम्पल आता तुम्ही एक डिस्ट्रिक्ट लेवलला मतलब नॉर्मल डिस्ट्रिक्ट लेवलला जर एम-आर करत असाल तर तुम्हाला बाईकचा पेट्रोलचा खर्च दिला जातो, मिनिमम 2.5 पर किलोमीटर असा असतो. जर तुम्ही मेट्रो सिटीज रेफर केला तर लाईक पुणे, हैदराबाद, मुंबई असा सिटीज रेफर केला तर तुम्हाला कारचा एक्सपेन्स दिला जातो, पेट्रोलचा खर्च म्हणजे 15 रुपीज पर किलोमीटर, 17 रुपीज पर किलोमीटर. दुसरा म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, सोसायटी काय विचार करतो, बी फार्मसी करून ह्यांनी एम-आर करायलाय, हे असं डोक्यात म्हणजे मित्रांपुढे मी कसा एम-आर करू, कसं गाडीवरती फिरू, ते युनिफॉर्म ते रिक्वेस्ट करायचं, डॉक्टर बाहेर बसवतात, हे सगळं डोक्यातनं काढून टाका. जर सोसायटीचा विचार केला तर आमचं ग्रोथ होत नाही. हे जे काही तुम्ही सोसायटीसाठी घाबरत आहात ते सोसायटी वाल्यांनी 3-4 वर्षांनी जर तुम्ही एखादी कार घेऊन आला तर त्यांनीच तुम्हाला विचारणार, म्हणजे ह्यांनी पैसे एवढं कसं काय कमवू शकतो. म्हणजे एम-आर फील्डमध्ये फक्त तुम्हाला गाडीवरती 3 ते 4 वर्ष म्हणजे हार्ड वर्क करायचं आहे. मग त्याच्यानंतर तुमचा बी फार्मसी डिग्री पण आहे तुमच्याकडं, मग तुम्हाला सॅलरी पण एक्सपिरियन्स वाढत जात आहे आणि तुमचं पोस्ट जे काय आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे इम्प्रुव्हमेंट होत जातील. मग ते कुठले कुठले प्रमोशन आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे जर ह्या फील्डमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुमचा इगो साईडला ठेवावा लागेल आणि आपला कम्युनिकेशन पूर्ण प्रॉपर असला पाहिजे. आम्ही किती कम्युनिकेशन आमचं स्ट्रॉंग आहे तेवढं आमचं सेल वाढेल. मग त्याच्यासाठी पूर्ण तुमचं कम्युनिकेशन हाय असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. जे काही तुम्ही मेडिकल डिटेलिंग करता म्हणजे जे काही तुमचे प्रोडक्ट असतील त्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला पूर्ण डिटेलिंग ते आरएमपीस किंवा मेडिकल शॉप ओनर्सला तुम्हाला करायचं असतो. हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एम-आर मध्ये. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला प्रमोशन खूप भारी असतो. आता स्टार्टिंगला जर तुम्ही 2 ते 3 वर्षापर्यंत एम-आर म्हणून केलात, मग त्याच्यानंतर तुमचा प्रमोशन होतो टेरिटोरी मॅनेजर आणि त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट म्हणजे प्रमोशन होत आहे एरिया सेल्स मॅनेजर. एक कम्प्लीट तुम्हाला एरियाची जबाबदारी दिली जाईल. मग तुमच्या अंडरमध्ये म्हणजे थोडंफार लोक एम-आर म्हणून काम करत असतील पोरं. मग त्याच्यानंतर तुमचा प्रमोशन डायरेक्टली होत आहे रिजनल सेल्स मॅनेजर, म्हणजे कम्प्लीट एरियाचं फक्त तुम्हाला रिपोर्टिंग अपडेट करून घेणं किंवा काय चाललंय ते सगळं फक्त फीडबॅक आणि रिपोर्टिंग करणं. मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट येतो झोनल सेल्स ऑफिसर. हे कम्प्लीट रिजनल हँडल करत असतात, म्हणजे एक लाईक महाराष्ट्र, कर्नाटक असं कम्प्लीट एक झोन त्यांना रिपोर्टिंग आणि फीडबॅक घ्यायचा असतो. मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट येतो कम्प्लीट नॅशनल, म्हणजे पूर्ण इंडियाला एकटाच मार्केटिंगचा रिप्रेझेंटेटिव्ह. मग त्यांनी काय करतात, पूर्ण सगळे झोनलचे अपडेट्स घेणं किंवा रिपोर्टिंग, हे असं म्हणजे प्रमोशनचे सेट्स आहेत.
तुम्ही फक्त 10 ते 15 वर्ष ह्या एमआर फील्ड मध्ये जर तुम्ही जॉब केलात म्हणजे तुमचं पूर्ण लाईफ सेट आहे. तुमचा पगार 1.5 ते 2 लाख कधी होईल आणि 2 ते 2.5 लाख कधी होईल तुम्हाला कळणार नाही. मग त्याच्यासाठी स्टार्टिंगला जास्त विचार न करता आणि जास्त जॉब हुडकत न बसता इमिडिएट जे काही तुम्हाला मिनिमम म्हणजे मीडियम लेवलचा कुठला तरी ब्रँड कंपनी धरायचा आणि इमिडिएटली एमआर म्हणून जॉईन व्हायचं आहे. जर तुम्ही एमआर मध्ये किंवा हार्ड वर्किंग मध्ये जर म्हणजे विश्वास ठेवत असेल तर जास्त विचार न करता एमआर फील्डला जॉईन व्हा असं माझी म्हणणं आहे आणि हे खूप म्हणजे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे पुढे जाऊन. थँक्यू. आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील एमआरच्या रिलेटेड तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. थँक्यू.